अतिशय सुंदर असं चेंडूचं पृथक्करण इथे आपल्याला पाहायला मिळेल. लागोपाठचे 3 चेंडू डॉट निघाले आहेत. कुठल्या प्रकारचा चान्स बॅट्समॅनला दिलेला नाहीये. 4 षटकांचा सामना आहे आणि राहुल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजांकडे धावण्यास सुरुवात केली. पंचांना पार केल्याने हा चेंडू पुन्हा एकदा फटकारला. हा मात्र सरळ षटकासाठी जाण्यात काही शंकाच नाहीये. अतिशय घाणाघाती राहुल पुन्हा एकदा बॅटिंग इथे चौथ्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला आहे. चौथ्या चेंडूवर हा एक षटकार हा मात्र लॉंग ऑन बाउंड्रीच्या वरून कुठल्या प्रकारचा चान्स नाही अशा रीतीने या संघाचं शिवगडच्या संघाचं खातं खोललेलं आहे. रॉयल संघ बाबू यांचा जो बॅट्समन आहे यावर्षी त्यांच्या 2 हाफ सेंचुरी आहेत आणि हा चेंडू देखील तसाच आहे. षटकार होणार की काय आणि हा देखील षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार. 3 चेंडू डॉट केल्यानंतर आता 5 चेंडू मध्ये धावसंख्या आहे. 12 2 हाफ सेंचुरी आहेत. बाबू यांची धावसंख्या 5 चेंडू नंतर आणि हा चेंडू देखील तसाच आहे. 12 धावा आणि हा या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी उत्सुक आहेत राहुल. अतिशय सुंदर असा हा ग्राउंड. लीग पद्धतीच्या या क्रिकेट स्पर्धा कांगा लीग म्हणावं लागेल. पावसाचं इथे काही इथे शक्यता कमी आहे आज आणि हा देखील षटकार होऊ शकतो यात काही शंकाच नाही. आणि हा देखील षटकार लॉंग ऑन बाउंड्रीच्या वरून लागोपाठच्या 3 चेंडू षटकारासाठी लीग म्हणावं लागेल. पावसाचं इथे काही जे अतिशय सुंदर आणि इथे SK साऊंडच्या माध्यमातून आणि या षटकातला या सामन्यातला हा दुसरा षटक. पहिला चेंडू राऊंडकडे मार करतायत आणि हा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. अवांतर धावसंख्येत भर पडलेली आहे. अवांतर संख्या 1 आणि एकूण धावसंख्या 19. पहिल्या षटकानंतर 18 आणि ह्या चेंडूवर अवांतर धाव 19 धावसंख्या रॉयल. आणि हा देखील चेंडू षटकार होतोय काय पाहूया. आणि हा झेल झालेला ते सुंदर मिड विकेटला झेल झालेला आहे. प्रभात यांच्या हातामध्ये हा चेंडू स्थिरावलेला आहे. अशा रीतीने पहिली विकेट ही रॉयल संघाची पडलेली आहे. बाबू यांची 18 धावसंख्या आणि संख्या 19. दुसरं षटक सुरू आहे. दर्शन नवीन बॅट्समन डावखरा फलंदाज आहे. स्ट्राईक घेतले खेळण्यासाठी सज्ज आणि हा चेंडू देखील अतिशय सुंदर चेंडू परंतु विकेट किपर गुंगारा देऊन चेंडू त्यांच्या पुढ्यामध्ये सरसावला होता. बॅट्समनकडे अवधी होता 1 धावेसाठी. धावसंख्या झाली आहे 20. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकात 2 चेंडू फेकले गेले आहेत. अतिशय सुंदर असा हा ग्राउंड आपण पाहतोय. मुंबई पुणे मुंबई गोवा हायवेच्या लगत. पलीकडे कामोटे शहर तर इकडे कळंबोली शहर. अतिशय सुसज्ज असं ग्राउंड परंतु क्रिकेटसाठी असं सुंदर इथे वातावरण मात्र तशाच पद्धतीचं आहे. आणि ह्या षटकातला हा पुढचा चेंडू आणि हा चेंडू देखील लो पद्धतीचा टाकलेला. बाबू यांना खेळून काढायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संबंध नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावलाय. धावसंख्या 20. 3 चेंडू फेकले गेले त्या षटकामध्ये. चौथा चेंडू पुन्हा एकदा चेंडू डॉट निघालेला आहे. बाबू यांनी पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू डॉट केले होते
नंतर 3 चेंडूवर 3 षटकार मारले होते आणि आता पुन्हा एकदा सातत्याने चकतायत हे लागोपाठचे 2 चेंडू डॉट निघाले आहेत. याचा अर्थ बाबू यांनी 5 चेंडू खेळून काढलेले आहेत. धावसंख्या त्यांची 18, एकूण धावसंख्या 20. 8 चेंडू 18 धावा बाबू. आणि हा देखील चेंडू पुन्हा एकदा लो पद्धतीचा. बाबू यांना काही समजत नाही असं म्हणावं लागेल. त्यांची बॅट अगोदर हवेमध्ये फिरते आणि चेंडू थोडासा लेट येतोय आणि त्याचा फायदा मात्र या शतकक्षण करणाऱ्या संघाला मिळतोय. आणखी एक चेंडू डॉट निघालाय. पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा आणि हा चेंडू देखील हलकसं पुश केला आहे लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेने. 2 धावांसाठी प्रयत्न होतो परंतु हा मात्र अतिशय चुकीचा निर्णय आणि इथे एक फलंदाज बाद झालेला आहे. एक अति घाई आणि संकटात न्यायचे ते प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि रॉयल संघाची ही दुसरी विकेट पडलेली आहे. एकूण धावसंख्या झाली आहे. आमचे स्कोरर अतिशय चनाक्ष आहेत. मोबाईलद्वारे स्कोअरबुक डिटेक्ट करतायत. आपल्याला अतिशय सुंदर असं इथे स्कोरिंगचं इथे मोबाईलवर आपण देखील पाहू शकता. बॅट्समनचं नाव प्लीज. बॅट्समनचं इथे नाव समजू शकत नाहीये. कृपया एक्स्ट्रा खेळाडू कोणाचा असेल त्यांनी कृपया इकडे येऊन बसावं. त्यांची बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. बोलू धावसंख्या 21. 2 फलंदाज बाद आणि नवीन फलंदाज रमजान नॉन स्ट्राईकला आहेत. बाबू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. तिसऱ्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना आहे आणि हा चेंडू पुन्हा एकदा हलकसा हवेमध्ये आणि हा झेल सरळ मिडविकेटच्या दिशेने. बाबू बराच वेळ ते खेळत होते खेळपट्टीवर आणि या तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर त्यांचा एक सोपा झेल मिडविकेटला झालेला आहे. त्याने 3 21 धावा. 3 फलंदाज बाद. तिसरं षटक सुरू आहे आणि पुन्हा एकदा नवीन फलंदाज नाव इथे समजू शकलं नाही अजूनपर्यंत. आणि हा देखील या पद्धतीचा चेंडू पूर्णपणे मिस झालेला आहे आणि या चेंडूवर आणखी एक फलंदाज रॉयल संघाचा बाद झालेला आहे. चौथी विकेट पडलेली आहे. 21 धावसंख्या. सुरुवातीला असं वाटत होतं की हा संघ खूप मोठी मजल मारेल परंतु तसं काही इथे दिसत नाही आहे. 21 वर 4 फलंदाजे बाद झालेले आहेत. रॉयल संघ थोडंसं अडचणीत सापडलेला आहे. सुरुवातीच्या 19 वर पहिली विकेट पडली होती आणि आता मात्र 21 वर चौथी विकेट पडली. म्हणजे 21 धावसंख्येमध्ये 4 विकेट पडलेल्या आहेत. आमचे स्कोरर योगेश हे अतिशय चनाक्ष आहेत, अनुभवी आहेत. त्यांनी आम्हाला ते सांगितलं की 21 धावसंख्येवर रॉयल संघाच्या 4 विकेट्स पडलेल्या आहेत. शिवगर्जर संघ सॉरी रॉयल संघ फिल्डिंग करत आहे. टॉस जिंकून त्यांनी शतकक्षण स्वीकारलेलं होतं आणि इकडे शिवगर्जना मात्र इथे अडचणीत. 4 फलंदाज बाद झाले आहेत. 21 धावसंख्या आहे आणि हे तिसरं षटक पुन्हा एकदा प्रगतीपथावर धावण्यास सुरुवात केली. पंचांना पार केलं. ओव्हर विकेट मारा आणि हा चेंडू पुन्हा एकदा हलवारपणे टाकलेला. पूर्णपणे बॅट्समन मिस झालेले आहेत. विकेट किपरांच्या हातामध्ये चेंडू स्थळवलेला आहे. धावसंख्या पुन्हा तिथेच आहे. 21 धावसंख्या. शिवगर्जना कलंबोली संघ आणि हा देखील पुन्हा एकदा झेल होतोय की काय पाहायचं आहे आणि हा झेल झालेला आहे. आणखी एक विकेट 21 धाव कसं पडलेली आहे.
21 बिनबाद 21, त्याच्यानंतर 21 वर पहिली विकेट, 21 वर दुसरी विकेट, 21 वर तिसरी विकेट, 21 वर चौथी विकेट आणि 21 वर पाचवी विकेट. आणि हा नवीन फलंदाज पप्या, गोलंदाज अक्षय. आणि हा देखील चेंडू तसाच पंचांनी मात्र हा थोडासा स्वैर दिलेला आहे. अवांतर खात्यामध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली आहे 22. 21 वरून हा जो संघ 22 पर्यंत गेला आहे. 21 हा आकडा या संघासाठी अतिशय खराब होता असं म्हणावं लागेल की त्यांच्या त्या 21 धावसंख्येवर 5 विकेट पडल्या होत्या. आणि पुन्हा एकदा पप्यांचा हा पुन्हा एकदा खराब पद्धतीचा शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खेळत खेळत एसटीच्या पाठीमागे विकेट किपरच्या दिशेने आले होते. चेंडू आणि बॅटचा काही संबंध नाही आहे. तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या 22, 5 फलंदाज बाद. राहुल पुन्हा एकदा, पुन्हा एकदा तसाच, परंतु पंच मात्र सज्ज आहेत. वाईड बॉल दिलेला आहे पंचांनी. धावसंख्या दिली आहे 23, 23 प्लस ऑफ 5 विकेट्स. शिवगर्जना अगेन्स्ट रॉयल कलंबोली. राहुल पुन्हा एकदा, आणि हा मात्र चेंडू फटकारलाय. 2 शतक चेंडूच्या पाठीमागे. 2 धाव निश्चित आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे एकूण 25 धावा. क्वार्टर सेंचुरी फळकावर. 3 षटकानंतर 25 धावा, 5 फलंदाज बाद. 3 षटकं संपलेली आहेत. 18 चेंडूमध्ये 25 धावा झालेल्या आहेत. अक्षय 1 षटक 4 धावा आणि 3 फलंदाज बाद. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं पृथक्करण इथे अक्षय यांच्या माध्यमातून. आणि हे शेवटचं षटक. चेंडू खाली राहिला ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर. बॉलर यांना खेळून काढायचं होतं. चेंडूकडे पाहत राहिले आणि हा चेंडू डॉट निघालाय. 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 25. शिवगर्जना कलंबोलीने हा चेंडू मात्र हवेमध्ये आहे. सरळ षटकारासाठी लॉंग ऑन मिड विकेट बाउंड्रीच्या मधून. कोणत्या प्रकारचा चान्स नाही विकेट क्षेत्ररक्षकांना. चेंडू सरळ त्यांच्या वरून गेला आहे. षटकारासाठी धावसंख्या झाली 31, 31 प्लस ऑफ 5 विकेट्स. After 3 over complete, 4th over in progress. कोटेकर हे नवी मुंबई पोलीस विभागामध्ये कार्यरत आहेत. अतिशय सुंदर अशी कामगिरी आपल्या खात्यासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या ह्या एरियासाठी. कोटेकर सर, परंतु इथे मात्र क्रिकेटसाठी गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. रॉयल संघाकडून ते खेळत आहेत. आणि शिवगर्जना इकडे धावसंख्या 31. आणि हा चेंडू पुन्हा एकदा बॅट्समॅनच्या हेल्मेटला आदळून सरळ फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने चेंडू पकडलेला आहे. धावसंख्येत कोणत्या प्रकारचा बदल नाहीये. धावसंख्या 31, 31 प्लस ऑफ 5 विकेट्स. 21 धावसंख्येवर 5 विकेट पडले होते ना. इथे 10 धावांची पार्टनरशिप झाली आहे ह्या 2 बॅट्समन मध्ये. कोटेकर यांचा चेंडू पुन्हा एकदा खाली राहिलेला आहे. किंचित ऑफ स्टंपच्या बाहेर. चेंडू पुन्हा एकदा डॉट निघालेला आहे. कोणत्या प्रकारचा चान्स नाही येथे रॉयल संघाला. धावा जमण्यासाठी त्यांचा प्रयत्न सातत्याने होतोय, पण तसं काही त्यांना यश प्राप्त होत नाहीये. हे त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल. 4थं षटक सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. शहीद विकास दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत या रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचं इथे आयोजन गणराया जंक्शन मित्र मंडळ KL5च्या वतीने सर्वस्वी विजय पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं इथे आयोजन. आणि हा चेंडू पुन्हा एकदा षटकार जाण्यात काही शंकाच नाही. सुंदर असा ब्लाइंड शॉट मारलेला आहे मिड विकेट बाउंड्रीच्या वरून सरळ षटकारासाठी. आणि अशा रीतीने धावसंख्या झाली 38, 37. 4 षटकं संपलेली आहेत. विजयासाठी छोटंसं आव्हान आहे. 38 धावांचं रॉयल संघासाठी. शिवगर्जना कलंबोली संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये 34 धावा बनवल्या आहेत. आणि पुढील सामना जो आहे करिश्मा 11 विरुद्ध ईगल बॉईज. दोन्ही संघनायकांनी कृपया इकडे यायचं आहे. टॉस साठी
करिश्मा 11 आणि ईगल बॉईज. पुढचा जो सामना आहे कृपया टॉस साठी आपण दोन्ही संघनायकांकडे यायचं आहे. तर इथे रॉयल कलंबोली या संघाने टॉस जिंकून शिवगर्जना क्रिकेट स्पर्धा कांगा लीग म्हणावं लागेल. पावसाचं इथे काही इथे शक्यता कमी आहे आज आणि हा देखील षटकार होऊ शकतो यात काही शंकाच नाही. आणि हा देखील षटकार लॉंग ऑन बाउंड्रीच्या अवांतर धाव 19 धावसंख्या रॉयल. आणि हा देखील चेंडू षटकार होतोय काय पाहूया. आणि हा झेल झाला ते सुंदर मिड विकेटला झेल झाला आहे. लेट येतोय आणि त्याचा फायदा मात्र या शतकक्षण करणाऱ्या संघाला मिळतोय. आणखी एक चेंडू डॉट निघालाय. पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा आणि हा चेंडू देखील हलकस पुश केला आहे लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेने. 2 धावांसाठी प्रयत्न होतो परंतु हा मात्र अतिशय चुकीचा निर्णय. आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज तिसऱ्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हलकसा हवेमध्ये आणि हा खेळ सरळ मिड विकेटच्या दिशेने. तिसरं षटक सुरू आहे आणि पुन्हा एकदा नवीन फलंदाज नाव इथे समजू शकल नाही अजूनपर्यंत. आणि हा देखील या पद्धतीचा चेंडू पूर्णपणे मिस आहे शिवगर्जना कलंबोली संघा. आणि हा देखील पुन्हा एकदा झेल होतोय की काय पाहायचं आहे. आणि हा झेल झालेला आहे. आणखी एक विकेट. सर्वस्वी विजय पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं इथे आयोजन. आणि हा चेंडू पुन्हा एकदा षटकार जाण्यात काही शंकाच नाही. सुंदर असा ब्लाइंड शॉट मारलेला आहे. पहिला जो मॅच झाला त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी सन्माननीय राजू नराडे यांनी पहिल्या मॅचमध्ये 8 चेंडूमध्ये 30 धावा बनवल्या होत्या. त्याच्यामध्ये 4 षटकार होते. अर्थात अतिशय सुंदर अशी खेळी मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. त्याने इथे आपलं जे चषक आहे मॅन ऑफ द मॅचचा जो सन्मान चिन्ह आहे तो त्याने घेऊन जायचा आहे. राजू नराळे ओके हे देखील पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. राजू नराळे आपल्या देशाची अतिशय उत्तम प्रकारची सेवा करतायत. सज्जनांना अभय आणि दुजांना मात्र शिक्षा असं त्यांचं ते ब्रीद वाक्य आहे. राजू नराळे पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. हेलो हाँ जी सर BA हाँ BA इथे रॉयल संघासाठी चॅलेंज आहे 38 धावांचं. आणि इथे जो सामना आता सुरू होणार आहे टॉस होणार आहे करिश्मा 11 विरुद्ध ईगल बॉईज. दोन्ही संघनायक कृपया रॉयल संघासाठी याचं आहे चॅलेंज आहे दोन्ही संघनायकांचं. आणि इथे जो स्पर्धेचे प्रमुख संयोजक सन्माननीय विजय पाटील यांच्या शुभ हस्ते इथे टॉस होत आहे. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आहे या स्पर्धेचा. विजय पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. आणि हा चेंडू सरळ षटकारासाठी कोणत्या प्रकारचा चान्स नाही आहे. आणि ह्या दुसऱ्या चेंडूवर षटकार झालेला आहे. पंचांचा हात मत इकडे आकाशाकडे याचा अर्थ हा षटकार. आणि हा चेंडू सरळ षटकारासाठी कोणत्या प्रकारचा चान्स नाही. अक्षय सरोदे 360 डिग्रीच्या पद्धतीने फलंदाजी करतायत. मागच्या स्पर्धेत ते हे जे प्लेयर आहेत अक्षय सरोदे मालिकावीर त्यांना घोषित केलं होतं. अतिशय सुंदर अशी फलंदाजी इथे पाहायला मिळाली. प्रेक्षकांचं अतिशय सुंदर त्यांनी मनोरंजन केलं होतं. आणि इकडे पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज सरोज. आणि हा चेंडू मात्र डॉट निघायला आहे स्टंपच्या वरून जाणारा.
गुडलेंग स्पॉटवर चेंडू पडला आणि थोडंसं हवेमध्ये होता, विकेट किपरच्या हातामध्ये गेला आहे. ईगल बॉईज संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय लगेच कळवायचा आहे आम्हाला. आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू या पद्धतीचा खेळून काढलाय ऑन साईडला 1 धावेसाठी. स्वतः बॉलर फॉलो थ्रू तिकडे चेंडूपर्यंत गेले आहेत. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू अडवला गेला आहे आणि अशातून धावसंख्या झाली आहे 14 धावा. धावसंख्या 14. विजयासाठी 38 धावांचं उद्दिष्ट आहे 24 चेंडूमध्ये. 20 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे अजूनपर्यंत. एक सोपं आव्हान आहे. रॉयल संघ अतिशय सुंदर असा संघ आहे या कलंबोली शहरामधला. बऱ्याचशा स्पर्धांचं विजेतेपद त्यांनी राखलेलं आहे. असा हा रॉयल संघ सातत्याने अतिशय प्रभावी कामगिरी करते प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि हा देखील चषकासाठी आम्ही उत्सुक आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवले. हा देखील पुन्हा एकदा षटकार सरळ कॅमेरामॅनच्या दिशेने. धावसंख्या झाली आहे 19 धावा. कामगिरी करते प्रत्येक स्पर्धेमध्ये. 19 चेंडू आणि 18 धावा. आमचे योगेश चषकासाठी आम्ही उत्सुक आहेत, हुशार आहेत, अनुभवी आहेत. प्रत्येक चेंडूवर त्यांचं लक्ष आहे आणि सातत्याने आम्हाला ते मार्गदर्शन करतात. येणाऱ्या 19 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर असे क्रिकेट रॉयल संघाकडून इथे पाहायला मिळतोय. आणि हाफ चेंडू देखील पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने खाली जमीन लगत. आउटफील्ड फास्ट आहे. मध्ये मध्ये गवताचं प्राबल्य आहे परंतु धावसंख्या झाली 21. 18 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता अजूनपर्यंत. पहिले षटक संपलेलं आहे. एक महागडे षटक की ज्या षटकामध्ये एकूण 21 धावा निघालेल्या आहेत. पहिल्या सामन्यामध्ये एका षटकामध्ये 29 धावा आल्या होत्या. 4 षटकार झाले होते पहिल्या सामन्यामध्ये. आणि इकडे मात्र ह्या षटकामध्ये 21 धावा आलेल्या आहेत. पहिलं षटक संपलेल्याने 21 धावेवर शिवगर्जर संघाच्या 5 विकेट्स पडल्या होत्या. हे देखील इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. बिनबाद 21 आणि नंतर 5 बाद 21 अशी शिवगर्जर संघाची स्थिती होती पहिल्या इनिंगमध्ये. आणि इकडे दुसरं षटक. हा देखील चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 22. शिवगर्जर संघाची देखील 22 धावसंख्या वाईड बॉलने आली होती. आणि इकडे हलकंसं पुश केलं आहे ऑफ साईडला. 1 धावेसाठी शतक दूर आहेत. धावसंख्या 23. सरोज अतिशय सुंदर खेळ करतायत. मागच्या स्पर्धेचं सिरीजचे मानकरी सरोज अक्षय सरोदे मागच्या स्पर्धेचे मालिकावीर म्हणून त्यांना घोषित केला होता. ते सुंदर अशी फलंदाजी त्यांनी मागच्या स्पर्धेमध्ये केली होती. असे अक्षय 4 चेंडू 13 धावावर खेळतायत. आणि पुन्हा एकदा त्यांनी आपले शूज व्यवस्थित केले आहेत आणि खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. स्टंपच्या अलीकडेच आहेत. 360 डिग्रीमध्ये त्यांची फलंदाजी. आणि हा चेंडू मात्र विकेटपर्यंत गुंगाळ देऊन सरळ पाठीमागे धावची संधी होऊ शकते. परंतु गचाळ शतक क्षण 2 धावा दोन्ही बॅट्समॅननी सहजरित्या पळून काढलेले आहेत. बॅटकट का पंच. धावसंख्या झाली आहे 25. क्वार्टर सेंचुरी फळकावर. 16 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 4 षटकांचा हा सामना. हे दुसरं षटक सुरू आहे आणि हा चेंडू मात्र सरळ षटकारासाठी आमच्या कॉमेंट्री पक्षावरून अक्षय यांचा आणखी एक घणाघाती फटका. 15 चेंडू 7 धावा. अतिशय खराब गोलंदाजी. फलंदाजी सुंदर. आणि हा चेंडू पुन्हा एकदा अक्षय यांच्या पॅडवर धरला. लेगस्टंपच्या बाहेर चेंडू जात असावा. पंचाने मात्र हा निर्णय फेटाळलेला आहे. कोणत्या प्रकारचं इथे अपील देखील करण्यात आलं नव्हतं. डॉट बॉल निघायला आहे. 7 धाब्यांची आवश्यकता आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. आणि हा चेंडू देखील पाहूया षटकारासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. लागोपाठ 3 चेंडूमध्ये 2 षटकार. आणि आता मात्र इक्वल झाले आहे. विजयासाठी 14 धावेची आवश्यकता आहे. हा चेंडू देखील 37 षटकारासाठी शिवगर्जना बॉक्स. आणि इकडे रॉयल 37. 1 धावेची आवश्यकता. दुसरे षटक सुरू आहे. अतिशय सहजरित्या विजय संपादन करत आहेत रॉयल
कलंबोली आणि पुढचा जो सामना आहे करिश्मा 11 विरुद्ध ईगल बॉईज. ईगल बॉईज संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आपला कळवायचा आणि हा देखील पुन्हा एकदा षटकार. कलंबोली आणि पुढचा जो सामना आहे आपण फलंदाजी पाहतोय. करिश्मा 11 सुंदर अशी फलंदाजी त्यांनी केली आहे. 9 चेंडूमध्ये त्यांनी टॉस जिंकलेला मारलेले आहे. निर्णय आपला कळवायचा आणि हा षटकार. एकूण 6 षटकार या इनिंग मध्ये झाले आहेत आणि इकडे अक्षय यांचे 5 षटकार. अतिशय घणाघाती फलंदाजी आणि रॉयल संघाने हा सामना सहजरित्या जिंकलेला आहे. या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 3 षटकार आलेले आहेत आणि अशा रीतीने हा सामना रॉयल संघाने सहजरित्या जिंकलेला आहे. रॉयल संघासाठी चॅलेंज आहे 38 धावांचं आणि इथे जो सामना आता सुरू होणार आहे टॉस होणार आहे. करिश्मा 11 विरुद्ध ईगल बॉय पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे आणि हा चेंडू सरळ षटकारासाठी कोणत्या प्रकारचा चान्स नाही आहे आणि ह्या रॉयल संघ सातत्याने अतिशय प्रभावी कामगिरी करते प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि हा देखील चषकासाठी आम्ही उत्सुक आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवले. हा देखील पुन्हा आणि हा चेंडू देखील पुन्हा एकदा मिडविकेट दिशेने खाली जमीन लगत. आउटफील्ड फास्ट आहे. मध्ये मध्ये गवताचं प्राबल्य आहे पण धाव्यांची आवश्यकता आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि हा चेंडू देखील पाहूया षटकारासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. बोली आणि पुढचा जो सामना आहे करिश्मा 11 विरुद्ध ईगल बॉईज. ईगल बॉईज संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आपला कळवायचा आणि हा देखील पुन्हा एकदा षटकार.